मराठवाड्यातले 9.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण. 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन. चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात. मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने-सामने. संगीता खांडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष. नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला. महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडीत. सत्ता स्थापनेच्या आधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण. राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता. सध्याच्या संख्येनुसार मवियाला 1 जागा मिळण्याची अपेक्षा. तर पवारांनी मैदानात उतरावं, आम्ही निवडून आणू, राऊतांची ऑफर. अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित. तर संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा, आमदार अमोल मिटकरींची मागणी. शरद पवारांचे 2022 मध्येच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न. मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट. खात्यांसंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा. काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू. शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण. शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण. पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ. रामदास कदमांनी फटकारलं. तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर उमेदवारावरून नाराजी नाट्य. शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात. तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.